कॉन्स्टंट वॉटरप्रूफिंग केमिकल कंपनीमधून निघत आहे आणि आज मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आमच्या पूर्ण कॉन्स्टंट परिवाराकडून. नमस्कार. सर, मी आज आमच्या ऑडियन्सला सांगू इच्छिते, आज आमच्या सोबत आहेत नांदेड येथील एक प्रसिद्ध इंजिनियर आणि आर्किटेक्ट डिझायनर मिस्टर श्रीकांत फुलारी सर, जे मागील 4 वर्षांपासून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात ॲज अ आर्किटेक्ट डिझायनर म्हणून काम करतायत. खूप नावाजलेले व्यक्तिमत्व आहे आणि सोबतच आजची आपली जी ही मीटिंग आहे ती खूप एज्युकेशनल होईल, नाही का श्रीकांत सर? जी, बिलकुल. येस. मी माझ्या ऑडियन्सला सांगू इच्छिते, त्यांचा छोटासा परिचय करून देते. श्रीकांत सरांचा डिप्लोमा हा झाला VGTI मुंबई येथील कॉलेजमधून. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमधून त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि सांगलीमध्येही त्यांनी एमटेक स्ट्रक्चर इंजिनिअरिंग त्यांचं हे शिक्षण पूर्ण केलं. आता त्यांच्याकडूनच ऐकूयात सर, काय काय केलं या 4 वर्षांमध्ये आणि कशी सुरुवात झाली आपल्या या पूर्ण जर्नीला, प्रवासाला. नमस्कार. येस. सर्वप्रथम पहिलेपासूनच डिसाईड होतं की आपल्याला प्रायव्हेटमध्येच काहीतरी करिअर करायचं आहे. हम्म, हम्म, त्यामुळं गव्हर्नमेंटचा हा ओघ तर बिलकुल नव्हताच सुरुवातीपासून. हम्म, आफ्टर 18-19 मध्ये पास आउट झाल्यानंतर कोरोना होता त्यामध्ये लगेच. हम्म, कोरोनामुळे ओपनिंग करायची होती, पण ती 2 वर्ष रखडली त्या टाइममध्ये. हम्म, हम्म, सेकंड लॉट मध्ये कोरोनाच्याच ऑफिसची ओपनिंग केली आणि तेव्हापासूनच खरी जर्नी स्टार्ट झाली. ओके. यामध्ये गायडन्स म्हणजे मामा आहेत, मोठा भाऊ एक होता, त्यांचा सपोर्ट होता. ही हम्म, दोघं जण गव्हर्नमेंटला आहेत. मामा हम्म, सिडको मध्ये चीफ इंजिनियर आहेत आणि भाऊ इरिगेशन मध्ये डेप्युटी इंजिनियर आहे. ओके. सो त्यांची वैयक्तिक इच्छा होती की मी तिकडे यायचं नाही आता. तर आपल्या घरामध्ये एक मेंबर हा प्रायव्हेट मध्येच पाहिजे आपल्याला. अच्छा. येस, त्यामुळं एम फिक्स होतं पहिलेपासूनच. हम्म, मग त्या दिशेनेच वाटचाल चालू होती. सो हम्म, आफ्टर कोरोना 2021 मध्ये ऑफिस ओपनिंग केली हम्म. आणि तेव्हापासून मग ही जर्नी स्टार्ट झाली. तर माझं ऑफिस हे लोहा येथे आहे, नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये. येस. लोहा एक असा पॉइंट आहे की याच्या आसपास एक 5 तालुके आहेत नियर अबाउट. हम्म, हम्म. कंधार आहे, मुदखेड आहे, पालम आहे, सोनखेड आहे. तर येस. आणि नांदेड पण एकदम जवळ अंतरावरती आहे. त्यामुळं मला हे सगळं इथे बसून सगळ्या गोष्टी कव्हर होतात किंवा ओके. सगळीकडच्या साईट्स वगैरे मला पाहणं होतात पॉसिबल. ओके, सेंटर त्यामुळे पॉइंट माझे जे काही शोधतात काम्स तुम्ही वगैरे आहेत, ऑफिससाठी. येस, तो एक थोडासा सर्वे करूनच शोधला होता सुरुवातीला. आणि त्यानुसार कामाचा पण लोड जास्त आहे. सो हम्म. 3-4 ठिकाणची कामं कव्हर होतात सेंटरला असल्यामुळं. येस. सर, आज तुम्हाला कसं येस. वाटतंय, आज या कॉन्स्ट्रुमेंटच्या मीट मध्ये येऊन? म्हणजे खूप आपण वाट पाहिली खरं म्हणजे या मीट साठी. कसं वाटतंय सर आज तुम्हाला? नाही. येस. खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला थोडंसं वेळेचं मॅनेजमेंट होत नव्हतं. हम्म. आणि मी तुमचे सगळे इंटरव्ह्यूज वगैरे पाहतो. खूप छान इंटरव्ह्यू वगैरे होतात सगळे. थँक्यू. आणि 1 वर्षापासून मी कॉन्स्टंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ओ. तर आतापर्यंत मी नियर अबाउट एक 3,000 ते 4,000 पाऊच मी वैयक्तिक वापरले कॉन्स्ट्रोमॅनचे. येस. येस. आणि जे काही वॉटरप्रूफिंग केमिकल वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी मी कॉन्स्ट्रोमॅनच्या बऱ्यापैकी यूज करतो. ओके. त्यामुळं रिझल्ट्स वगैरे खूप छान आहे आणि त्याच्याबद्दल आज काहीतरी बोलायची संधी मिळाली, त्यामुळं खूप आनंद होतो. ऍब्सुलेटली सर, कॉन्स्टुमेंटचं जसं येस. उद्दिष्ट आहे की आपण आपलं प्रॉफिट आणि रेप्युटेशन वाढवण्यासाठी मदत करतोय, त्यातलाच एक भाग छोटासा, आपण रेप्युटेशन अजून कशी वाढवू शकतो, अजून आपल्या इंजिनियर्सला मोठं स्टेज कसं अवेलेबल करून देऊ शकतो याबाबत. सर, आता कॉन्स्टंट म्हटलं की वॉटरप्रूफिंग हा विषय येतो आणि वॉटरप्रूफिंग मध्ये तुमच्या आधीच्या स्ट्रॅटेजीज काय होत्या सर वॉटरप्रूफिंगसाठी? आधीच्या मॅडम जी काही मी एक तालुका प्लेसला सुरुवात केल्यामुळे इकडे वॉटरप्रूफिंग म्हटलं की तर ह्याच गोष्टी आपण पहिल्यापासून पाहत आलो होतो की याचा वॉटरप्रूफिंग बद्दल हा अवेअरनेस हा जास्त प्रमाणामध्ये नव्हता. त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम्स यायचा. मग काही प्रोडक्ट हे युव्ही रेसिस्टंट नसल्यामुळं, क्रॅक ब्रिजिंग त्यांच्यामध्ये नसल्यामुळं किंवा त्याची ती गेनिंग कॅपॅसिटीच नसल्यामुळं ते फेल व्हायचे प्रोडक्ट्स. हो. मग कुठेतरी मग लिकेजचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसायच्या प्रत्येक ठिकाणी. परिणाम बिल्डिंगमध्ये बऱ्यापैकी लिकेजेसचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तुमच्या बिल्डिंगचा एस्थेटिक लुक असेल, तो तुमचा पूर्ण खराब होऊन जायचा. त्याच्यानंतरला खूप सारे प्रॉब्लेम्स होते याच्यामध्ये. नाही, यामध्ये मानसिक परिणाम काय होत होता? ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्हाला ही गोष्ट म्हणजे खूप मोठा टास्कच असेल ना सर, एक चॅलेंजच असणार आहे जर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात बिलकुल. यात. माझ्या मतामुळे तर जी काही क्रॅक आहे किंवा सॉरी लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे, हम्म. यामुळे जो रस्टिंग वगैरे होतं, तर मी याला स्पष्ट म्हणेल की रस्टिंग हा एक प्रकारचा बिल्डिंगला लागलेला कॅन्सर आहे.
ओ. सो त्याच्यावरती हा उपाय झालाच पाहिजे व्यवस्थित एकदम. कारण जर बिल्डिंग तुमच्या कॅन्सर झालं तर करणार काय? सगळ्यात दॅट्स महत्वाचं. त्यामुळं रस्टिंग हा प्रॉब्लेम वॉटरप्रूफिंगमुळे सॉल्व्ह 100% होईल, पण तो व्यवस्थित झाला पाहिजे. ओके. येस. यामध्ये मग तुम्हाला कॉन्स्ट्रुमेंटने कशी मदत केली, श्रीकांत सर? कॉन्स्टेबल मॅम, एकतर ISI प्रूफ असल्यामुळं कॉन्फिडन्स आला, येस. पहिली गोष्ट. आणि महत्वाचं म्हणजे मी स्वतः वैयक्तिक जेव्हा त्याचा मी एक डेमो बघितला, जेव्हा आपल्या काही मीट्स वगैरे व्हायच्या, त्या मीट्स मध्ये ऍक्च्युली कॉन्स्ट्रुमेंटच्या टीमने पूर्ण एक डेमो दाखवला होता स्टार्टिंगला. येस सर. तर ऑदर प्रोडक्ट, विदाऊट वॉटरप्रूफिंग प्रोडक्ट आणि विथ वॉटरप्रूफिंग आपलं कॉन्स्ट्रुमेंटचं. तर तो जो इफेक्ट दिसला त्यामध्ये खरंच तो ऑन दी स्पॉट रिझल्ट होता, डिरेक्टली जागेवरती. त्यामुळं मी म्हणूनच नाही की जे काही सोबतचे जेवढे काही इंजिनियर्स होते सगळ्यांसाठी ते अनबिलिव्हेबल होतं. ओ. आणि तेव्हापासून मग एक ती सुरुवात होती. मग आम्ही ती साईटवरती ऍक्च्युली बघितली तर जे काही साईट्स वरती ऍक्च्युअल प्रॅक्टिकल थोडंसं वेगळं चालतं साईट्स वरती, की पाण्याचं प्रमाण असेल, आपलं ऍग्रिगेट असेल, सँड असेल, सिमेंटचं प्रमाण हे थोडंसं मिसमॅच लेवलला चालतं. आपण किती जरी लक्ष दिलं तरी जी करणारी लोक आहेत ती थोडं बहुत मिसमॅच मध्ये चालतं सगळ्या गोष्टी. या सगळ्यांचा जो व्यवस्थित मिश्रण आहे हे बनण्यासाठी कॉन्स्ट्रुमेंट खूप सारं त्याच्यामध्ये मदत करतं. बरोबर जी सर. काही बॉन्डिंग मटेरियल असल्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं बहुत जरी जास्त झालं तरी पाणी सोडून देत नाही कॉन्क्रीट मधलं. येस. एखादी वेळेस एखादी मटेरियलचा टोपलं एखादी कमी जास्त झालं ते पण त्याच्यामध्ये ती ऍडजस्टमेंट होत होती. आणि जे काही मिक्सर पाहिजे होतं आमच्यासाठी ते एक ते व्यवस्थित झालं पाहिजे मिक्सर, तर त्या लेवलचा रिझल्ट चांगला मिळत होता. ओके. त्यामुळे कॉन्स्ट्रुमेंटवरचा विश्वास अजून वाढला. सध्याची एक लेटेस्ट मधलीच केस आहे की माझ्या साईटवरती वैयक्तिक वॉटर टँक लिकेजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. नवीन वॉटर टँक होता. ते थोडंसं साईटवरच्या वॉचमॅननी आफ्टर कन्स्ट्रक्शन 2 days मध्येच टँक पूर्ण भरून टाकला त्यांनी. बर. सो मग तो थोडा लिकेज झाला. टँकला ऍक्च्युअली लगेचच्या लगेच भरता येत नाही. नाही येत. आफ्टर कन्स्ट्रक्शन एक 8-10 दिवसानंतरच आपण त्याला 1-1 फूट, 1.5-1.5 फूट असं पाहतो. भरण्यासाठी आपण त्यांना सजेशन देतो. तर येस. त्यांनी वन टाइमच पूर्ण भरून टाकला सगळा टँक. मग त्याच्यामध्ये टँक लिकेज झाला. परत मग ओनरनी काही अदर प्रोडक्ट आणून त्यांनी ट्राय करून बघितले, पण तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. त्यांनी नियर अबाउट 2 times ती प्रोसेस केली, पण नाही झाला. परत लिकेज व्हायचंच, थोडं बहुत तरी काय होईना लिकेज होतच होता. ओके. टँकचा लेवल खाली येतच होती. आम्ही 2-3 दिवस चेक केलं. मग शेवटी मी आपला कॉन्स्ट्रुमेंटचा U515 घेऊन गेलो. त्याचा एक सिंगल स्पोर्ट मारला फक्त. तर खरंच रिझल्ट हा अनबिलिव्हेबल होता की लिकेज बंदच झाला. ओके. आपल्या इथं सुशील पातावर सर म्हणून आहेत, त्यांचा येस. खूप सपोर्ट असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. मी त्यांना काही फोटोज पाठवले, व्हिडिओज पाठवले. मग त्यांनी येस. सजेशन पण चांगलं दिलं आणि रिअली तो टँकचा एका दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे एक्झॅक्टली आताची सर. लेटेस्ट मधली गोष्ट आहे. येस. आणि नाही मी यामध्ये. आजच वॉटरप्रूफिंग. येस. बोला बोला. माझी एक हॉस्पिटलची साईट आहे. मी आजच त्यांना फोन करून जवळपास 20-25 लिटर वॉटरप्रूफिंग मटेरियल पाठवून द्या म्हणून आजच त्यांना मी फोन केला होता. नाही यामध्ये येस. समाधानता मिळते ना सर, आपल्याला हे पीस ऑफ माइंड मिळतोय. कस्टमर किती हॅपी होतात ज्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता त्यावेळेला. कस्टमरचं काय येस. सर त्यामध्ये फीडबॅक त्यांचा काय होता, त्यांची काय रिॲक्शन होती या सगळ्यानंतर? महत्वाचं म्हणजे काय मॅम, की आपली रेप्युटेशन सांभाळली जाते या एक्झॅक्ट. गोष्टीमुळं, की ऍज अ इंजिनियर म्हणून तुम्ही सल्ला दिला आणि तो तिथं प्रूव्ह झाला. तर कुठेतरी इंजिनियर असल्याचा गर्व येतो, फर्स्ट थिंग. येस. त्यामुळे क्लायंट खुश झाला व्यवस्थित. बाबा सर आम्ही याच्यासाठी आता आमची अशी तयारी होती की याला पूर्ण फोडून टाकून नवीन करायचं. आम्ही खरंच. या मानसिकतेपर्यंत पोहोचलो होतो. येस. तर ठीक आहे सर, तुम्ही आलात, तुम्ही सांगितलं व्यवस्थित, त्यामुळं एकदम समाधान वाटलं. चला खर्च पण वाचला एकतर आणि रिझल्ट एकदम बेस्ट आला. आणि क्लायंट खुश झाले. मग ऑब्व्हियसली मॅम टँकचा खर्च म्हणजे नियर अबाउट ₹1,00,000 घरात जाते त्याची कॉस्टिंग पूर्ण. मग बघा. त्यामध्ये लेबर कॉस्ट सहित जरी असेल तेवढं नुकसान म्हणजे कोणालाही ऑब्व्हियसली थोडंसं झेपणं अवघड जातं. एक त्यामुळं कॉन्फिडन्स बूस्ट क्लायंट होतो सुद्धा नाही का खुश सर? आहे. येस, बिलकुल 100% मॅम. 100%. आणि त्यामधून मिळणारं समाधानता तर वेगळीच असते, आणि मार्केटमध्ये नाव जे होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यासाठी तयार होतो मार्केटमध्ये, नाही का सर? येस, येस. 100%. श्रीकांत सर, आता आपण स्टील रस्टिंग बद्दल बोलत होतो. आपण
कॉन्स्ट्रोमॅन हे क्लोराईड फ्री केमिकल म्हणून सध्या मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. म्हणजे भरपूर दिवस तेच आपण तुम्ही त्याचे स्टील रस्टिंगचे डेमो वगैरे पण सगळे पाहिले. पण स्टील रस्टिंग जर होत असेल तर त्यामध्ये बिल्डिंगचं किती नुकसान होऊ शकतं आणि किती प्रमाणात होऊ शकतं ते त्याबद्दल थोडंसं स्पष्टता हवी आहे सर आपल्याला. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर की रस्टिंग हा म्हणजे एक प्रकारे बिल्डिंगला लागलेला कॅन्सर आहे. जर आहे. तर त्याच्यावरती हा उपाय झालाच पाहिजे. तर काय होतं की ऍक्च्युअली लिकेजमुळे वगैरे सगळ्यात मेन प्रॉब्लेम्स की पाण्याचं वॉटर फ्लोटिंग जर व्यवस्थित होत नसेल तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम लिकेज होतो. लिकेजमुळं स्टील रस्टिंग होतं पूर्ण. येस सर. स्टील रस्टिंग झाल्यामुळे क्रॉस सेक्शनल एरिया हा पूर्ण कमी होतो. ऑब्व्हियसली क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी होत असेल तर तुमची बॉन्डिंग जी आहे मटेरियलशी ती कमी होते आपली. लाईक कॉन्क्रीट आणि स्टील बॉन्डिंग सेपरेट होते त्याच्यामध्ये. बरोबर. याच्यामुळे काय होतं की आपल्या बिल्डिंगची ड्युरेबिलिटी कमी होते पूर्ण. आणि ड्युरेबिलिटी कमी झाला म्हणजे तुमचं रिपेरिंगचा खर्च वाढतो. येस. मेंटेनन्स याच्यामुळं एक येस रिपेरिंगचा खर्च वाढतो. क्लायंट नाराज होतो कुठेतरी. क्लायंटचं एक मानसिक त्याचं पण खच्चीकरण होतं. ऑब्विसली. आपण म्हणतो पण लिकेज हा बिल्डिंग मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्याच्या याच्यामध्ये. येस. त्यामुळं याच्यावरती रिपेरिंग मध्ये मग परत लाखो रुपये खर्च केला जातो. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटत नाही. हा सर. त्याच्यामध्ये आपण अनफॉर्च्युनेटली बिल्डिंग वरती लोड वाढवून ठेवतो काही वेळेला. हो. लोड वाढवतो किंवा पाणी परत साचण्यासाठी परत त्याला अजून स्कोप करून देतो काहीतरी. एक्झॅक्ट. अशा खूप साऱ्या प्रोसेस आहेत मार्केटमध्ये की ज्या चालतात. कोणी वॉटरप्रूफिंग केमिकल आणून करतं, कोणी दुसऱ्या वेळी करतं. ह्याचा थोडासा लॅक ऑफ अवेअरनेस असल्यामुळं खूप सारे त्याचे परिणाम क्लायंटला म्हणा किंवा सगळ्यांना त्याचे भोगावे लागतात बऱ्यापैकी. येस. म्हणजे कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी निगडीत असणारा आपण, आपले क्लायंट, आपल्यासोबत असणारा कॉन्ट्रॅक्टर, इव्हन तो जो काही सर्कल असेल त्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्यामध्ये मानसिकता येस. सुद्धा डिस्टर्ब होत असते आपली. म्हणजे थोडंफार तुम्हाला टेन्शन येणं, त्याबद्दल नेहमी विचार करत राहणं, बिलकुल. हातातलं काम सोडून जाणं, ह्याही गोष्टी होत राहतात. बिलकुल, बिलकुल. हम्म. म्हणजे काय होतं की आपण एवढी मोठी बिल्डिंग चांगली करायची आणि कुठेतरी एखादा लिकेज जरी निघाला तरी आपल्या या 99% वर्कला कुठेही काही महत्व दिलं जात नाही. बिकॉज ऑफ दिस 1%. येस. त्याच्यामुळं हा म्हणजे सगळ्यांच्या डोक्याचा हेडॅकचा विषय आहे. येस येस. नाही, हेडॅक येस. बंद करणे म्हणजे कॉन्सुमेंट खरं तर एक झेंडू बामचं काम करते आपल्यासाठी, नाही का? येस. करेक्ट. येस. सर, आता कॉन्स्युमेंट हे ISI मार्क केमिकल आहे. मार्केटमध्ये बरेच उत्पादनं, प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये ISI मार्क असतो. पण अनफॉर्च्युनेटली ISI मार्कचं पाहिजे तेवढं अवेअरनेस मार्केटमध्ये झालं नाही. म्हणजे जर आपण कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी रिलेटेड गोष्टी बोललो तर ISI मार्क म्हणजे कन्स्ट्रक्शन क्षेत्र हे थोडंसं समीकरण असलं पाहिजे. पण ते होत नाही. बरोबर. तुम्ही काय ISI मार्कचं इम्पॉर्टन्स सांगाल किंवा काय विश्वास मिळतो आपल्याला ISI मार्क मधून? ISI म्हणजे आज एक त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिटी आणि सेफ्टी स्टँडर्ड प्रूफ. हम्म. त्याचे 2 मुद्दे महत्वाचे आहेत ISI मध्ये. हम्म. जर तुम्हाला ह्या गोष्टी भेटत असतील तर आपल्याला ISI मार्क असेल तर आपला कॉन्फिडन्स म्हणजे साईट इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि क्लायंट या तिघांचाही कॉन्फिडन्स आपला तिथे तुम्हाला चांगला बघायला भेटेल. का? तर त्या IS मार्कमुळे. बरोबर. ती गोष्ट त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे हे इंजिनियर्सनी किंवा कॉन्ट्रॅक्टर्सनी तो क्लायंटला समजावून सांगितला पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही त्याचं महत्व काय आहे किंवा तो का प्रोडक्ट घेतला पाहिजे, ISI मार्कवालाच प्रोडक्ट त्यांनी का घेतला पाहिजे, हे आपल्यालाच क्लायंटला पहिले समजावून सांगावं लागेल. मग याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे आपल्याला माहिती आहे ISI मार्क होऊन आला म्हणजे 100% तो काहीतरी टेस्टिंग मधून गेलेला आहे. त्याच्या जसं आम्ही IS कोडला फॉलो करतो. ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा ऍज अ इंजिनियर आम्ही IS कोडला जसं फॉलो करून पुढे चालतो. तसं मार्केटमध्ये कुठलंही प्रोडक्ट एखादी त्याची क्वालिटी वगैरे जर असेल तर ते ISI मधूनच त्याला यावं लागतं सगळ्या गोष्टीमध्ये. बरोबर. सो याचं स्टँडर्ड म्हणजे येस ISI असेल तर एक कंपनीसाठी पण चांगली गोष्ट आहे आणि इंजिनियरसाठी पण बेस्ट आहे की आमचा कॉन्फिडन्स वगैरे वाढवण्यासाठी. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकतो 100% ISI वरती.
100% एक शुअरिटी मिळते तुम्हाला गव्हर्नमेंट कडून, कारण भरपूर चाचण्यांमधून ते प्रोडक्ट आलेलं असतं बाजारामध्ये, मार्केटमध्ये. इवन ते चाचण्यांमध्ये येस. जातही असतं. त्यामध्ये जर तुम्हाला कुठेतरी कुठेही तीळ मात्र शंका वाटत असेल किंवा ते पासआउट होत नसेल, तर ISI मार्क मिळतच नाही त्या केमिकलला, त्या उत्पादनांना. येस. येस, म्हणजे बरोबर. कॉन्स्ट्रोमॅन कडून हा एक अवेअरनेस क्रिएट केला जातोय मार्केटमध्ये की ISI मार्क इम्पॉर्टन्स किती आहेत, आणि त्याच्यासाठी आपण जागरूक सुद्धा ऍज अ ग्राहक, ग्राहक जागरूकता सुद्धा किती असली पाहिजे. येस, करेक्ट. श्रीकांत सर, ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारावा वाटतो. जेव्हा आपण एखाद्या इमारतीचे स्ट्रक्चर डिझाईन करतो आणि ते प्रत्यक्षात उतरवतो, त्यावेळेला नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना काय मेसेज द्याल सर आपण? महत्वाचं स्ट्रक्चरल डिझाईन करताना आम्ही सुरुवातीला त्या बिल्डिंगमध्ये जे काही लोड्स येतात बिल्डिंग्सचे, हम्म, हम्म, मग त्यामध्ये त्याचा डेड लोड असेल, लाईव्ह लोड असेल, त्यानंतरला जो विंड लोड येतो, परत हम्म, अर्थक्वेक लोड असतो. हम्म, तर या सगळ्यांची जी काही जमाबेरीज असते, हे आम्ही त्याच्यामध्ये पहिले लोड कॅल्क्युलेशन मध्ये हा भाग आमचा फर्स्ट प्रायोरिटीवरती असतो, हम्म, की बिल्डिंग ही आपली व्यवस्थित भूकंप निरोधक झाली पाहिजे. हम्म, त्याच्यानंतरला कुठलाही काही प्रेशर जरी आलं तर त्याचं एक डक्टाईल डिझाईन असेल, हम्म. किंवा भूकंपाच्या वेळेस सुद्धा ती बिल्डिंग आपली तेवढी डक्टिलिटी मध्ये असली पाहिजे व्यवस्थित एकदम. तर Yeah. या गोष्टीच आम्ही थोडस हे करतो, हम्म, अं, त्याला थोडंसं पहिलं प्राधान्य देतो. हम्म, त्यानंतर जे काही आपल्या बिल्डिंगचा लोड ट्रान्सफर क्रायटेरिया आहे, हम्म, हम्म, तर फाउंडेशन पासून ते सुपरस्ट्रक्चर पर्यंत हम्म. याचा योग्य प्रमाणात लोड ट्रान्सफर होणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यानंतरला डिझाईन करत असताना बिल्डिंगचा जो काही अनावश्यक खर्च आहे, हम्म. हा सुद्धा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतो, की हम्म, डिझाईन जर एखाद्या वेळेस हेवी झालं, काही झालं, तर हम्म. ऑब्व्हियसली खर्च वाढणार तुमचा. येस सर. तर त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच जर व्यवस्थित डिझाईन झालं तर तुमचा खर्च पण कमी होईल. क्लायंट सॅटिस्फॅक्शन आपल्याला महत्वाचं आहे. एक्झॅक्ट. ओके. त्याच्यानंतर स्ट्रक्चर तुमचं दीर्घकाळ टिकणारं पाहिजे, बरोबर. सगळ्यात मेन फॅक्टर. हम्म, येस, त्याच्यानुसार त्याचं जे काही असेल, मग त्याच्यामध्ये आपण दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करतो, तर हम्म, मटेरियल सिलेक्शन असेल आपलं, हम्म, हम्म, लाईक सिमेंट आहे, स्टील आहे, हम्म, आपलं ॲग्रीगेट आहे, सँड आहे. या हम्म, सगळ्या गोष्टी प्रॉपर टेस्टिंग करून घेणं, हम्म. त्याच्या टेस्टचे रिझल्ट व्यवस्थित चेक करणं. येस, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या जशा IS कोड मध्ये सांगितलेल्या त्या प्रमाणात जर होत असतील किंवा साईट्सवर असतील, तरच तुमच्या बिल्डिंगचं लाईफ ही तुमची सर्व्हिस लाईफ चांगली असणार आहे. ओके. आधी रिझल्ट हा चेक सगळ्यात करणं महत्वाचा तेवढंच फॅक्टर गरजेचं आहे. त्याच्यामध्ये. येस, 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 ते चेक करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर हम्म, एक अनावश्यक खर्च न करता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिझाईन मध्ये ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून हम्म, त्या हम्म. सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा. अगदी. श्रीकांत सर, येस. जेव्हा एखाद्या इमारतीची स्ट्रक्चरल स्थिरता ठरवते आपण, तेव्हा सर्वात महत्वाचे घटक कोणते लक्षात घ्यायचे प्रामुख्याने? अच्छा. हा. तर स्ट्रक्चरलची स्थिरता म्हणजे एक बिल्डिंग स्टॅबिलिटी आली आपली. स्टॅबिलिटी. येस. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की फाउंडेशन हे आपलं पूर्ण मजबूत झालं पाहिजे. हम्म, त्यानंतरला लोड जर तुमचा व्यवस्थित ट्रान्सफर होत असेल, हम्म, तर ऑब्व्हियसली बिल्डिंगला आपल्या काही कुठलाही धोका होणार नाही. हम्म, त्याच्यानंतरला त्याचं डक्टाईल डिझाईन त्या बिल्डिंगचं, हम्म, हम्म, भूकंपासारख्या एखाद्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपली बिल्डिंग ही स्ट्रॉंगपणे उभं राहायला पाहिजे. हम्म, याच्यानंतर वॉटरप्रूफिंग असेल, त्याचं करोजन रेसिस्टंट नाही झालं पाहिजे स्टीलचं वगैरे आपल्या. तर हम्म. जसं की आपलं आहे केमिकल वगैरे, तर वॉटरप्रूफिंगला सुद्धा आमच्या याच्यामध्ये खूप महत्व आहे बरोबर सर. डिझाईन सुद्धा करताना. कारण डिझाईन करून सुद्धा उपयोगाचं नाही जर वॉटरप्रूफिंग व्यवस्थित होत नसेल तर. हम्म. बरोबर आहे सर. त्यामुळे वॉटरप्रूफिंग हा सुद्धा त्याच्यामध्ये तेवढाच महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कामाची तिथे योग्यपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे साईटवरती. हम्म, एक सिस्टमॅटिकली झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि काय की स्ट्रक्चरल स्थिरता म्हणजे ही एक नुसती स्थिरता नसून तर एक प्रॉपर नियोजन करून हम्म. आलेल्या परिस्थितीशी लढून बिल्डिंग कशी उभं राहते, हा. हेच पाहणं आहे स्ट्रक्चर स्थिरता म्हणजे. येस. बरोबर. स्टॅबिलिटी म्हणजे बिल्डिंगचा कणा म्हणूयात आपण, तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीचा इम्पॉर्टंट आहे. निष्काळजीपणा झाला नाही पाहिजे. जे तुम्ही देताय येस. पुढे तेच अॅक्युरेट इम्प्लिमेंट झालं पाहिजे आपल्या लेबर्स कडून, आपल्या येस. कॉन्ट्रॅक्टर्स कडून. हम्म. बिलकुल.
ओके. म्हणजे थोडक्यामध्ये सगळ्या परिस्थितीशी जुळवून, हा. सगळ्या परिस्थितीशी लढा देऊन ती बिल्डिंग कशी योग्यपणे उभं राहते, हम्म. तीच आपली स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे. ओके. सर, आजच्या येस. मग बांधकामामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या चुका आढळतात तुम्हाला? तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करता अशा काही गोष्टी, त्यावेळेला काही चुका पण येस. आढळत असतील, मग त्या कोणत्या नेमका चुका असतात? सगळ्यात पहिले काय होतं मॅडम, की आपण जेव्हा एखादी बिल्डिंग डिझाईन करतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॅक्टर येतो, की तिथलं मातीचं परीक्षण, हम्म. हम्म. की आपल्याला फाउंडेशनला स्टार्टा कसा आहे त्याचा. हम्म. ब्लॅक वॉटर सॉइल आहे, हार्ड रॉक आहे. इथे बरेच जण इथं चुका होतात. बर. कारण स्ट्रक्चर डिझाईन करणारे इंजिनियर्स वेगळे, ऍक्च्युअल साईट साईट इंजिनियर्स वेगळे. तर बरोबर. याच्यामध्ये थोडासा मला हे वाटतं, की मातीचं परीक्षण जनरली मॅक्झिमम साईटवरती कोणी जास्त करत नाही. करत नाही. एखादी पीट असेल, एखादी बोरवेल असेल, छोटंसं घेऊन का होईना आपण मातीचं परीक्षण केलं पाहिजे. हम्म. त्यानुसार तुमच्या स्ट्रक्चर इंजिनियरला तुम्ही त्याचा डाटा दिला पाहिजे. तर बरोबर. सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी असेल, काही असेल, आम्हाला ती कन्सिडर करायला सुद्धा सोपं जातं. व्यवस्थित जातं एकदम. बरोबर. येस. आम्ही एखाद्या वेळेस हार्ड स्टार्टर म्हणून डिझाइन केलेला असेल आणि तिथं ऍक्च्युअल मध्ये ब्लॅक कॉटन सॉइल आहे. हम्म. हम्म. कसं जुळवून येईल सगळ्या गोष्टी. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा येतो. सॉरी. याच्यानंतर मग येस. याच्यानंतर जे काही आम्ही डिझाईन्स वगैरे देऊ, हम्म. या डिझाईन्सचा आणि साईटवरच्या एक्झिक्युशनचा हम्म. काही काही ठिकाणी थोडासा साम्य दिसत नाही. बरेचसे चेंजेस होतात ऍक्च्युअल साईटवरती. हम्म. हम्म. मग ते तिथले कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा काम करणारे लेबर्स वगैरे असतील, हे थोडंसं मनाने डिसिजन घेऊन काहीतरी तिथं परत मनाने काहीतरी चेंजेस. वेगळं करून ठेवणार. हा एक सगळ्यात मोठा तिथे फॉल्ट आपल्याला जाणवतो लगेच. त्याच्यामधून बऱ्याच त्याच्यानंतर चुका पुढे होतात का? येस, बऱ्याच चुका होतात. त्यानंतर मटेरियलच्या बाबतीत बोलायचं झालं तर हम्म. योग्य साईज मध्ये मटेरियल न अवेलेबल होणं किंवा न आणणं. हम्म. हम्म. त्याच्यामध्ये ऍग्रीगेट असेल, सँड असेल, हे प्रॉपर नसणं. सँडमध्ये फायनान्शियली मातीचं प्रमाण कॉम्प्रोमाइज असेल होतं का किंवा सर त्यावेळेला? होतं ना मॅम, बऱ्याचशा गोष्टी होतात. वॉटर सिमेंट रेशो जर तुम्ही साईटवरती प्रॉपर नसेल तुमचा, तर ऑब्व्हियसली स्ट्रेंथमध्ये फरक पडते. येस, येस, येस. स्ट्रेंथमध्ये फरक पडला म्हणजे तुमच्या बिल्डिंगची पूर्ण स्टॅबिलिटीच कमी झाली बऱ्यापैकी. टॅबलेट कमी झाली. मग याच्यामध्ये ऍग्रीगेट असेल, सँड असेल, हे हम्म. मटेरियल टेस्टिंग करून प्रॉपर साईज मध्ये अवेलेबल होणं किंवा ते आणणं, हे सुद्धा तेवढंच महत्वाचा घटक आहे साईटवरचा. फ्रीजच्या दीर्घायुष्यासाठी त्याची लाईफ वाढण्यासाठी कोणत्या पद्धती एक्सेप्ट केल्या पाहिजेत इंजिनियर्स कडून, कॉन्ट्रॅक्टर्स कडून? काय वाटतं? याच आहेत मॅम. कॉन्क्रीटसाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्याची मटेरियल टेस्टिंग. येस. जर तुम्हाला त्याचं दीर्घायुष्य वाढवायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही मटेरियल टेस्टिंग हा पहिलं प्राधान्य दिलंच पाहिजे. दिलं. जशा मग कॉन्क्रीटमध्ये WBD टेस्ट असेल, हम्म. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे. या हम्म. सगळ्या टेस्टिंग या तुम्ही केल्याच पाहिजे, कारण या करून जर रिझल्ट तुमचे व्यवस्थित असतील तरच त्याचं दीर्घायुष्य वाढेल. हम्म. जर हम्म. मटेरियलच तुमचं व्यवस्थित नाहीये, वॉटर सिमेंट रेशो तुम्ही प्रॉपर मध्ये यूज नाही करत आहात साईटवरती, हम्म. तर कॉन्क्रीटचं आयुष्य कसं वाढणार आहे. बरोबर. तर बेसिक मला वाटतं की कॉन्क्रीटच्या आयुष्यासाठी मटेरियल हा सगळ्यात त्याच्यात मेन फॅक्टर आहे. आणि हम्म. मटेरियल जोपर्यंत तुम्ही टेस्टिंग करून त्याच्या ज्या काही टेस्ट आहेत सगळ्या हम्म. आयएस कोडनुसार प्रत्येक मटेरियलला प्रत्येक टेस्टिंग सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या. हम्म. त्याच्या त्याच्या लिमिटमध्ये जर त्या टेस्टिंग व्यवस्थित, त्याचे रिझल्ट व्यवस्थित असतील तर हम्म. 100% कॉन्क्रीटचं आयुष्य 100% वाढेल. ओके. श्रीकांत सर, मार्केटमध्ये आता आपण वॉटरप्रूफिंग बद्दलही बोललो. त्यामध्ये बरेच प्रॉडक्ट अवेलेबल असतात, पण मग बेस्ट वॉटरप्रूफिंग सोल्युशन निवडताना कोणत्या टेस्ट कराव्यात, कोणती काळजी घ्यावी? त्यामध्ये बरंच कन्फ्युजन असतंच ना. हो मॅम. तर हे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे प्रोडक्ट आहेत, बरेचसे सगळे चांगले पण आहेत, काही अवेअरनेस नाहीये काही गोष्टींमध्ये. ठीक आहे, मार्केटमध्ये काही भरपूर प्रोडक्ट आहेत, पण ते दाखवणार कोण? हम्म. 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 सगळ्यात महत्वाचं. एखाद्या कंपनीचं ठीक आहे, त्यांच्याकडे 10 प्रोडक्ट आहेत, पण हे दाखवणार कोण की हा प्रोडक्ट कुठे यूज केला पाहिजे? त्याचं करेक्ट लोकेशन काय? हम्म. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरताय, याची माहिती बऱ्यापैकी ठिकाणी हा थोडासा अवेअरनेस दिसतो, की नसतोच. याची माहितीच नसते मुळामध्ये, की कुठला प्रोडक्ट कुठं वापरला पाहिजे. बरोबर. सगळ्यात सर्वप्रथम ठीक आहे, आहेत प्रोडक्ट सगळे चांगले आहेत, नाव ठेवण्याचं कुठलंही नाहीये, पण हम्म. माहिती कमी आहे सगळीकडे. हम्म. जेवढं आपलं केमिकल जेवढं याच्यामध्ये हे असतं, इंटरेस्टेड असतं सगळ्या गोष्टींमध्ये. हम्म. इव्हन आपल्याकडनं काही इंजिनियर्स असतील किंवा बाकीच्या कंपनीचे येतात इंजिनियर्स वगैरे, हम्म. पण बऱ्याचशा ठिकाणी थोडासा असा लॅक ऑफ अवेअरनेस आढळतो, ओके. की साईट्स वरती येऊन प्रॉपरली थोडंसं येस, की कुठं काय वापरायचं हे माहिती नसतं. तर आहे त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं आहे, की जे आपलं वॉटरप्रूफिंग मटेरियल आहे हे सिस्टमॅटिकली
एक व्यवस्थित असलं पाहिजे. हम्म, हम्म, की आपल्याला हे करण्यासाठी एक सरफेस आपण प्रिपरेशन वगैरे जेव्हा करतो वॉटरप्रूफिंगसाठी, हम्म, तर ते इझिली झालं पाहिजे. त्याच्यात जास्त कुठलंही हे नसू नये. हम्म. दुसरी गोष्ट, ISI मार्क असेल तर खूप छान आहे. अजून आपला कॉन्फिडन्स वाढतो, क्लायंटचा कॉन्फिडन्स वाढतो आणि इंजिनिअरचा पण कॉन्फिडन्स वाढतो या सगळ्या गोष्टींमध्ये. थर्ड याला आपण UV रेसिस्टंट असला पाहिजे तो, की हम्म, ज्याच्यामुळं जेव्हा आपण टेरेसला वगैरे वॉटरप्रूफिंग करतो, तर हम्म. याच्यामध्ये खराब होण्याचे चान्सेस खूप कमी, जर UV रेसिस्टंट असेल तर. येस. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण मटेरियल वगैरे घेत असाल तर चांगली गोष्ट आहे ओके. म्हणजे वॉटरप्रूफिंग मध्ये. क्लायंटनी पण मार्केटमधून जेवढी त्यांना इन्फॉर्मेशन मिळते ते कलेक्ट करणं गरजेचं आहे, जर तुम्ही भविष्यात स्वतःचे घर कुठे पाहत असाल आणि त्या विचारात असाल तर. बिलकुल, बिलकुल. येस. सर, यामध्ये बघा, क्वालिटी कंट्रोल असणं किंवा ॲज अ क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्ही काही बघितलेले आहेत. त्यामध्ये मग ते नेहमी येस. असं राहावं, ते राखण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत? बिल्डिंगचं एकच आहे मॅम. सगळं कुठल्याही बाबतीत जरी विचाराला तर सगळ्यात पहिले मटेरियल टेस्टिंग हाच त्याच्यामध्ये हे आहे. ओके. क्वालिटी कंट्रोल तुम्हाला ठेवायचं तर मटेरियल टेस्टिंग हे तुमचं झालंच पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. हम्म, त्याच्यानंतरला आपण जे कॉन्क्रीट तयार करतो त्याचं प्रॉपर मिक्सिंग सुद्धा हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. वॉटर सिमेंट रेशो हा व्यवस्थित असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की क्वालिटी मेंटेन ठेवायची असेल तर IS कोडनी जे काही नियम्स आपल्याला दिलेले आहेत, हम्म, त्याला प्रॉपरली फॉलो करणं, त्याचे प्रिन्सिपल पाळणं सगळे. हम्म, हम्म. तर आपल्या बिल्डिंगची क्वालिटी हे सगळं व्यवस्थित एक कंट्रोलमध्ये राहून जाईल. बर. आणि म्हणजे क्वालिटी एक बिल्डिंग मधला असा पार्ट आहे की आपला एक ती एक प्रकारची संस्कृती आहे, हम्म, हम्म. की ती आपल्याला त्या बिल्डिंग मध्ये रुजवावीच लागते. नाही, बरोबर आहे सर. येस, क्वालिटी म्हणजे हा बाजूचा विषय नाही. ती एक आपल्या बांधकाम क्षेत्रामधली ती संस्कृती, आणि ती संस्कृती रुजलीच पाहिजे आपल्या रुजली कंटिन्यू पाहिजे, कामामध्ये. जपली पाहिजे आपण ते स्वतः. जपली पाहिजे. येस. हम्म, हम्म, हम्म. करेक्ट. म्हणजे आतापर्यंतचा आपलं जे काही ही मीट झाली आहे, आपण टेक्निकली विषयी पण बोलतोय, म्हणजे फिरून फिरून त्या गोष्टी तुमच्या या मटेरियल चेकिंगकडे येतात. मटेरियल चेक करणं, त्यांची क्वालिटी चेक करणं, त्याच्या टेस्टिंग करणं आणि त्या IS येस. कोडनुसार आहेत का त्या बघणं इथपर्यंतच येते, नाही का? बरोबर, एकदम करेक्ट. हा. श्रीकांत सर, आता तुमच्या या जर्नीमधला, या प्रवासामधला असा विशेष काही प्रोजेक्ट आहे का जो तुमच्या विशेष लक्षात राहिला किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला अजून काही शिकायला मिळालं किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एखादा टर्निंग पॉइंट ठरला असं काही? हो, जेव्हा मी स्टार्टिंग केली किंवा एक आफ्टर 1-1.5 वर्षानंतरला हम्म, एका साइट्सवरती मी व्हिजिटसाठी गेलो. हम्म, फाउंडेशनचंच काम होतं खालचं. हम्म. तर मला सांगताना त्यांनी ॲक्चुअली हार्ड स्टार्टर सांगितला होता. ओके. जेव्हा मी ॲक्चुअली साइटवरती गेलो होतो, तेव्हा तिथे 8 ते 10 फुटापर्यंत ब्लॅक वॉटर सॉइल होती. बर. त्यामुळं माझं पूर्ण डिझाइनच चेंज झालं ना या गोष्टीमुळं. बरोबर. तर त्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली, की नुसतं पेपर वर्क करून महत्वाचं नाहीये. तर तुमची डिझाइनची फ्लेक्सिबिलिटी असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणजे स्वतः येस. जाणं आणि साईट वरती. प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकली. येस. येस. म्हणजे येस, पेपर वर्क आणि तुमची डिझाइन फ्लेक्सिबिलिटी ही किती आहे? म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन मग काय करावं लागेल, काय नाही. याची तर कल्पना असली ह्या गोष्टी पाहिजे. त्यावेळेसपासून थोडंसं. येस. तर त्यावेळेसपासून मग स्वतःहून ॲक्चुअली पीठ मारायला तिथे लावणे, मातीचं परीक्षण करणे. हम्म, हम्म, मग या साऱ्या गोष्टी थोड्याशा नंतरला मग कंटिन्युएशनमध्ये आल्या, की नाही, पहिले पीठ बघा आणि मगच हे करा. मातीचं परीक्षण करा, मगच डिझाइन करा. बरोबर. येस. म्हणजे तो एक अनुभवातून. पॉइंट होता माझ्यासाठी. अनुभवातून घेतलेलं शिक्षण लाईफ टाईम राहतं ते, आणि तोच गुरु. 100% प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे मी पण येस. भरपूर इंजिनियर्सशी बोलत असते. आम्ही इवन कॉन्स्ट्रोमॅन प्रेफर देतं त्या चर्चेला. त्यावेळेला एक येस. एक वाक्यता इंजिनियर्स मध्ये लक्षात येते की नाही, फक्त ऑफिस वर्क अजिबात इम्पॉर्टंट नाहीये. फील्ड वर्क येस. आणि प्रॅक्टिकली जितकं तुम्ही लक्ष देऊन काम प्रॅक्टिकल. करता तेवढं तुम्ही एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक ठरता, नाही का? येस. यशस्वीमध्ये मी तर एक म्हणेल, की नुसतं इंजिनियर्सनी बिल्डिंग बांधणं हम्म, किंवा आमच्यासारख्या इंजिनियर्सनी स्टील डिझाइन देणं म्हणा, हे हम्म, यशस्वी होण्यामागचं कारण नाहीये. तर हम्म, क्लायंट सॅटिस्फॅक्शन हाच तुमच्या इंजिनिअरिंगचा मेन पाया आहे. हम्म, आणि हम्म. तेव्हाच तुम्ही खरे इंजिनिअर्स व्हाल, किंवा तेव्हाच तुम्ही खरे इंजिनिअर्स म्हणाल, की ज्यावेळेस तुमचा क्लायंट हा सॅटिस्फाय असेल. क्लायंट सॅटिस्फॅक्शन म्हणजे आजच्या येस. मीटिंगची एक टॅगलाईन ठरली, क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू इंजिनियर.
येस, करेक्ट आहे मॅम. आणि ओके. इंजिनियर्सनी क्वालिटी प्लस प्रायोरिटी हम्म. दोन गोष्टी महत्वाच्या ठेवल्याच पाहिजे. क्वालिटीला तुम्ही प्राधान्य द्या, शॉर्टकट्स टाळा, सगळ्यात महत्वाचं आहे. हा हा हा. शॉर्टकट्सच्या मागे नका लागू. येस. बरोबर आहे. त्यामुळं बेस्ट आहे. तुम्ही जे आहे प्रॅक्टिकल नॉलेजच्या जोरावरती, अनुभवावरती पुढे जा. शॉर्टकट्स टाळा. बस. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आजची जी जनरेशन आहे, येणारी जनरेशन आहे, त्यामध्ये शॉर्टकट किंवा पटकन गोष्टी व्हाव्यात याच्याकडे कल दिसतो. पण मला नाही हो. वाटत आजच्या मीटिंग नंतर कोणताही बांधकाम व्यावसायिक शॉर्टकट स्वीकारेल आणि त्याला प्राधान्य देईल. तो जास्तीत जास्त आपण सांगितलेल्या सल्ल्यानुसार चालेल आणि ते चाललं पाहिजे जर त्याला आपला बांधकाम व्यवसाय पुढे न्यायचा आहे, एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक व्हायचा आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की क्लायंट सॅटिस्फॅक्शन जर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, तर डेफिनेटली या सगळे एक रूल्स आहेत ते त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. येस. महत्वाचं आय-एस कोडचे प्रिन्सिपल पाळा, आय-एस कोडला फॉलो करा. आळस कॉल. म्हणजे शॉर्टकट्स वापरण्याचं डोक्यामध्ये येणार नाही. येस जेव्हा येस. तुम्ही शॉर्टकट्स यूज करता म्हणजे तुम्ही आय-एस कडे दुर्लक्ष करता. त्यामुळे जे काही नियम लावून दिलेले आहेत, नियम्स लागलेले आहेत, त्यालाच फॉलो करत जर पुढे गेलं, तर 100% यशस्वी इंजिनिअर होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली श्रीकांत सर, माझ्यासाठी येस. तर आजची मीटिंग ही खूप छान होती. म्हणजे मी आज खूप काही शिकले या मीटिंग मधून. डेफिनेटली ऑडियन्स सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग राहणार आहे, ऑडियन्सला सुद्धा आजची ही मीटिंग. आणि त्यांच्यासाठी सुरुवातीला जसं आपण म्हटलं ही एक एज्युकेशनल राहणार आहे. तेवढंच एज्युकेशन तुम्ही पूर्ण दिलेलं आहे, म्हणजे तुमचा 100% आज तुम्ही आमच्यासाठी दिलात. त्यासाठी थँक अगदी मनापासून धन्यवाद श्रीकांत सर. असेच पुढे भेटत राहू आणि कंटिन्यू करूयात कॉन्स्टमॅन सोबत आपली एक न्यू जर्नी. येस मॅम, बिलकुल 100% आमच्याकडूनही तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कॉन्स्ट्रुमेंट टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतरही भविष्यामध्ये काही नवीन-नवीन चॅलेंजेस तर रोज येत जाणार येस कंटिन्युअसली. येस सर. सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक अशी फील्ड आहे, की यामध्ये कितीही अनुभव घेतला तरी तो कमी पडेल. कारण रोजची चॅलेंजेस काहीतरी वेगळे असतात. सेम डेफिनेटली. सेम चॅलेंज तुमच्यासमोर येणारच नाहीत कधी. येस. तर चॅलेंजिंग फील्ड आहे. येस. त्यानिमित्त चॅलेंजिंग फील्ड असल्यामुळं ऑब्व्हियसली आम्हालाही आमचे चॅलेंज तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी वॉटर प्रूफिंग रिलेटेड मधले आनंद होईल. कारण तुमची टीम पण तेवढी सपोर्टेड आहे सगळ्या गोष्टींमध्ये. स्पेशली उल्लेख करेल मी, की आमच्या इथले जे सुशील पातावर सर आहेत, येस येस. त्यांचा खूप चांगला सपोर्ट असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हमेशा बी पॉझिटिव्ह, येस. की फोन केला, "हां, बोला श्रीकांत सर." येस. त्यामुळं जी एनर्जी त्यांच्यातून आम्हाला मिळते, त्यामुळे आम्हाला वाटतं बाबा चला प्रॉब्लेम सांगण्याच्या पहिलेच अर्धा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झालेला असतो. नाही, त्यामुळं पाताळ येस, नक्कीच सरांचं त्याचा खरं. आम्हाला फायदा होईल. खूप खूप म्हणजे येस. त्यांनाही आमचं सॅल्यूट आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप सपोर्ट केलेला आहे आणि एक बेस्ट केमिकल येस. बेस्ट लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलंय. म्हणजे तो एक सोर्स अवेलेबल झाला आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. एक मधला दुवा किंवा आपल्यासाठी एक पूल ठरले मिस्टर सुशील पातावर सर. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते बिलकुल. आजच्या या मीटिंग थ्रू. म्हणजे त्यांच्या थ्रू आम्हाला येस. तुमच्यासारखे लोक भेटत गेले. त्यामुळे अगदी आम्ही खूप बिलकुल. ग्रेटफुल आहोत त्यांच्यासाठी. येस, थँक्यू येस, सो येस. मच श्रीकांत सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, जो खूप व्हॅल्युएबल होता आणि इंटरेस्टिंग होता. मी एक्सायटेड होते या मीटिंगसाठी आणि तेवढीच मस्त आजची मीटिंग झाली, एनर्जेटिक होती. थँक्यू सो मच श्रीकांत सर. येस, येस. थँक यू, थँक यू मॅम. येस, थँक यू सो मच.